खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका राज्यामध्ये अश्वत्थामा नावाचा राजा आपल्या राणीसोबत राहत होता. राजा राणी दोघेही खूप दानशूर होते. दोघेही दानपुण्य करत राहायचे. दोघांचा संसार खूप सुखाचा चालला होता. राजा राणीला मूलबाळ नव्हते, पण तरीही राजाला त्याचं अजिबात वाईट वाटत नव्हतं. राजा आणि राणी बाहेर फिरायला गेले असताना राणीला दिसतं की एक स्त्री आपल्या बाळाला कडेवर घेऊन काहीतरी भरवत आहे आणि ते बाळ नको म्हणून हट्ट करत असतं. मग नाविलाजाने ती बाई त्या बाळाला पदराखाली घेऊन आपलं दूध पाजवते. हे दृश्य पाहून राणी थोडी उदास होते आणि ती मनातल्या मनात देवाला म्हणते, हे देवा, हे प्रभू, माझं तर अर्ध आयुष्य निघून गेलं, पण मी अजून आई होऊ शकले नाही. पण माझ्या राजाला त्याचं काहीच वाटत नाही, जरासुद्धा काळजी चिंता नाही. राजा तर कधीही बाळाच्याबद्दल बोलतसुद्धा नाही. असाच विचार करत करत ती महालात परत येते. दुसरा दिवस उजाडतो, पण राणीच्या डोक्यातून काही ते दृश्य निघून जात नाही. मग राणी मनाशी एक निश्चय करते, आज मी महाराज आले की त्यांना बाळ पाहिजे म्हणून हट्ट करणार आणि मग बघतेच महाराज काय म्हणतात. जर महाराजांनी नकार दिला तर मी प्राण त्यागेन. असा विचार करून राणी उदास होऊन बसते. पूर्ण दिवस जेवण खाणं काही करत नाही. संध्याकाळी महाराज आपलं काम संपवून राणी महालात येतात आणि राणीला शोधू लागतात. तेव्हा दासी सांगते की महाराज, महाराणी खूप रागात आहेत. त्या आपल्या शयनकक्षामध्ये झोपल्या आहेत. त्यांनी आपला दरवाजा पण बंद केला आहे. आम्ही खूप प्रयत्न केले, पण महाराणी काहीच बोलत नाहीत. सकाळपासून त्यांनी अन्न पाणी घेतले नाही का आज महाराणीने पूजापाठसुद्धा केला नाही. हे ऐकल्यानंतर राजा लगेच शयनकक्षाकडे जातो आणि शयनकक्षाचा दरवाजा खटखटू लागतो. आतून राणीने काहीच आवाज दिला नाही. मग राजाने खूप विनवण्या केल्या. मग राणीने गुपचूप दरवाजा उघडला, पण राणी काहीच बोलली नाही. राजाने राणीचा हात पकडला आणि विचारलं, राणी साहेबा, काय झालं? असं रुसून बसून मला कसं कळेल बरं? काही झालंय का? माझं काही चुकलंय का? काही असेल तर सांग, मी त्याचा उत्तर शोधतो. पण माझ्या राणीसाहेबाला असं उदास नाही बघू शकणार. मग राणी म्हणते, हे राजन, माझ्यानंतर जेवढ्या पण स्त्रियांची लग्न झाली त्यांना बाळ झाले. आता तर काहींच्या मुलांची लग्न पण झालेत, त्यांच्या सुना आलेत, पण मला एकही संतान नाही. आजपर्यंत मी तुम्हाला कधी काहीच विचारलं नाही, पण आज मी तुम्हाला प्रश्न विचारते. राजा साहेब उदास होत राणीकडे पाहू लागले आणि म्हणाले, हे राणी, तू उदास नको हो. मी उद्याच देवाकडे प्रार्थना करेन आणि देव माझं नक्की ऐकेल. तू काळजी नको करू. हे ऐकून राणीला आनंद झाला. राणीने थोडी हिंमत ठेवली आणि आपल्या पतीवर विश्वास दाखवला, भरोसा ठेवला आणि राणीने उठून स्नान केले, भोजन आणि जल ग्रहण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने लवकर उठून स्नान केले, मंदिरात गेला आणि महादेवांचा जलाभिषेक केला आणि आपले हात जोडून देवाकडे विनंती करू लागला. ध्यान लावून बसला. मग खूप उशिरानंतर राजाच्या मनाला थोडं आश्वासन मिळाले. त्याला जाणवलं की देवाने आपल्याला उत्तर दिले आहे की जास्त चिंता करू नको, तुला संतान अवश्य होईल. मग राजा घरी आला. त्याने राणीला प्रेमाने सांगितले की देवाने मला आश्वस्त केले आहे की आपल्याला संतान अवश्य होईल. मी देवाला तशी प्रार्थना केली आहे आणि मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला मूल अवश्य होईल. हळूहळू दिवसामागून दिवस निघून गेले. राजा राणी दानपुण्य पूजापाठ करतच राहिले. काही दिवसानंतर राणी गर्भवती झाली. हळूहळू दिवसामागून दिवस निघून गेले. 1-2 महिने झाले आणि राणीला जाणीव झाली की मी आता आई होणार आहे. तिने ही गोष्ट राजाला सांगितली. हे प्राणनाथ, देवाने तुमचं ऐकलं. मी आता आई होणार आहे. राजा ही गोष्ट ऐकून खूप खुश झाला. तो राणीला म्हणाला, राणी साहेबा, मी म्हटलं होतं ना की तू अवश्य आई होशील. देवाने माझी प्रार्थना ऐकली. राणी हसली आणि राजाकडे बघून म्हणाली, या दिवसाची तर मी आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा ती खूप खुशनसीब असते, खूप सौभाग्यशाली असते, नशीबवान असते आणि मी आता आई होणार आहे. मला पण आता माझं बाळ मला आई म्हणेल.
राजा पण प्रसन्न झाला आणि राणीला म्हणाला, मला सुद्धा आता माझं बाळ बाबा म्हणेल. आपल्या दोघांचं बाळ या जगात येणार आहे. राजा राणी खूप खुश झाली. हळूहळू दिवसामागून दिवस निघून गेले. राणीला 9वा महिना झाला. राणीने मोठ्या कष्टाने एका कन्येला जन्म दिला. कन्या खूपच सुंदर आणि सुशील लोभस होती. सर्व प्रजा तिला बघून राणीला धन्यवाद देत होती. आम्हाला एवढी सुंदर राजकन्या भेटली म्हणून देवाचे आभार मानत होती. राणीला म्हणायचे, राजकन्या एवढी सुंदर आहे की तिला पाहतच राहावं असं वाटतं. पण भक्तजन हो, ज्याच्यात खूप चांगले गुण असतात त्याच्यात काही ना काही अवगुणसुद्धा असतात. राजकन्या आपल्या आईवडिलांच्या छत्रछायेत मोठी होत होती. राजमहालातली राजकुमारी राजवाड्यात मोठी होऊ लागली. हळूहळू 12 दिवस झाले. आता राजासाहेबांनी त्यांच्या राजेशाही थाटात मोठ्या मोठ्या राजांना आमंत्रणे पाठवली. ब्राह्मण बोलवले. खूप सारे ब्राह्मण आले. राजाने आपल्या कन्येचे नामकरण केले. कन्येचे नाव ठेवले सावित्री. नामकरण झाल्यानंतर राणी ग्रह गोचर दाखवू लागली. ब्राह्मण म्हणाले, हे राजन, मला सांगताना खूप दुःख होत आहे, पण सांगावं तर लागेलच. राणी डोळ्यात पाणी आणून ब्राह्मणाकडे बघून म्हणाली, हे ब्राह्मण देवता, अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवून ठेवत आहात? कृपया मला सर्व सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, ही कन्या मोठी झाल्यावर जर तुम्ही हिचा विवाह केलात तर हिचे लग्न झाल्यावर 21 दिवसानंतर ही विधवा होणार आहे आणि हिला विधवा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ब्राह्मणाची वाणी ऐकून तिथे शांतता पसरली. आता तर असं वाटत होतं की जसं काही आभाळ कोसळलंय की जमीन फाटलीये. राणी रडत रडत म्हणते, हे ब्राह्मण देवता, याच्यावर काहीतरी उपाय नाही का? तेव्हा ब्राह्मण देवता म्हणतात, नाही, याच्यावर कोणताही उपाय नाही. आता तर या कन्येचं भाग्यच जाणे, पुढे काय? तेव्हा राजा आणि राणी ब्राह्मण देवताला म्हणतात, ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका, नाहीतर आमच्या कन्येशी कुणीही विवाह करणार नाही. आता आमच्या पुत्रीचे भाग्य जाणो. तेव्हा ब्राह्मण म्हणतात, हे राजन, तुम्ही पण तुमच्या मुलीला ही गोष्ट सांगू नका. जर तुम्ही सांगितली तर तुमची पुत्री जिवंतपणेच मरण पत्करेल. कारण कोणतीही स्त्री हे सहन करत नाही की तिचे सौभाग्य, तिचा पती तिच्या अगोदर या दुनियेतून निघून जाईल. असं सांगून सगळे ब्राह्मण आपल्या पोथ्या पत्र घेऊन, सिदा पाणी घेऊन, दक्षिणा घेऊन आपल्या आपल्या घरी निघून जातात. ही गोष्ट राजा आणि राणीने आपल्या मनातच ठेवली. हळूहळू सावित्री मोठी होऊ लागली. दिवसामागून दिवस गेले. आता 12 वर्ष निघून गेली. तेव्हा सावित्री 12 वर्षाची झाली. तेव्हा राजासाहेबांनी तिचा विवाह करायचा विचार केला. राजा आपल्या पत्नीला म्हणाले, हे प्राणप्रिये, आपली पुत्री सावित्री आता मोठी झाली आहे. आता तिचे लग्न केले पाहिजे. राजाची पत्नी राणी तिच्या डोळ्यात टचकन पाणी भरते. ती राजाला म्हणते, हे स्वामीनाथ, तुम्हाला काही आठवतंय का? तेव्हा राजा अश्वत्थामा म्हणतो, हां, मला आठवतंय, पण आता मी तरी काय करू? आपल्या पुत्रीला कुवारी तर ठेवू शकत नाही. तिच्या नशिबात जे असेल तेच होईल. तेव्हा राणी पण मान्य करते. म्हणते, ठीक आहे, आपल्या सावित्रीला एक सुंदर असा वर शोधा. चंद्रासारखा त्याचा चेहरा असेल आणि सूर्यासारखं त्याचं तेज असेल. सूर्य जसा चमकतो तसा त्याचं कर्तृत्व चमकदार असावं. राजा पण हा बोलून स्वतः आपल्या कन्येसाठी वर शोधायला निघून जातो. राजा आजूबाजूचे बरेच नगर पालथे घालतो, पण सावित्रीसाठी योग्य वर त्याला भेटत नाही. शोधता शोधता 4-6 महिने निघून जातात. 6 महिने झाले, पण राजाला आपल्या पुत्रीसाठी योग्य वर असा एकही वर भेटला नाही. मग राजा आपल्या महालात परत येतो आणि आपली पुत्री सावित्रीला म्हणतो, सावित्री, आता तुझ्यासाठी योग्य वर तूच शोधायचा. आपल्या वडिलांची इच्छा मान्य करून सावित्री स्वतःसाठी वर शोधायला निघून जाते. कितीतरी दिवस निघून जातात. बरेच नगर पालथी घालूनही सावित्रीला मनासारखा पती भेटत नाही. मग सावित्री तपोवनात भटकत असताना तिला तेथे शाल्व देशाचा राजा धुमसेन भेटतो. कारण त्याचं राज्य कोणीतरी शत्रूने काढून घेतलं होतं, त्यामुळे ते वनात राहत होते. राजा धुमसेन व त्याची पत्नी
दोघेही दृष्टीहीन होते. त्यांचा पुत्र सत्यवानला बघून सावित्रीने पतीच्या रूपात त्याचे वरण केले. मनातल्या मनात त्याला आपला पती मानलं आणि त्यानंतर सावित्रीने महालात परत आली. तेव्हा तिने महाराज अश्वपती आणि नारद ऋषींना पाहिले. राजाने सावित्रीला विचारले, पुत्री सावित्री, तुला तुझा वर सापडला का? तेव्हा सावित्रीने सांगितले की शाल्व देशाचा राजकुमार सत्यवानला तिने आपला पती म्हणून स्वीकारले आहे. असे सांगून सावित्री आपल्या कक्षामध्ये निघून जाते. तिथेच बसलेले नारद मुनींना हे कळले की सावित्रीने सत्यवानाला आपल्या वर स्वरूप पसंत केले आहे. नारद ऋषी म्हणाले, नारायण नारायण. हे राजन, हे मी काय ऐकतो आहे? तुमची कन्या सावित्रीने सत्यवानला आपला पती म्हणून स्वीकार केले आहे. हे राजन, हे तू काय करतोस? सत्यवान गुणवान आहे, सत्यवान धर्मात्मा आहे आणि बलवानसुद्धा आहे, पण त्याचे राज्य परकीयांनी काढून घेतले आहे. तसेच मातापिता अंध आहेत. आणि हे कमी म्हणून की काय, तर सत्यवान अल्पायुष्य आहे, त्याचं आयुष्य खूप कमी आहे. नारायण नारायण. ऋषीराज नारद मुनींची वाणी ऐकून राजा अश्वपती विचारात पडतो. त्याला आपल्या ब्राह्मणाने केलेले भाकीत आठवते. राजा मनातल्या मनात काहीतरी ठरवतो आणि राणीवशात जाऊन सर्व हकीकत राणीला सांगतो. राजा म्हणतो, जर आपण सत्यवानाशी सावित्रीचा विवाह केला तर तो अल्पायुष्य आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपल्या मुलीवर अपशब्द येणार नाही. कोणालाही कळणार नाही की तिच्याही नशिबात वैधव्य लिहिले आहे. राणी पण लगेच तयार होते आणि सत्यवानाशी आपली पुत्री सावित्रीचा विवाह पक्का करून टाकतो. पूर्ण नगरामध्ये घोषित केले जाते की सावित्रीचा विवाह पक्का झाला आहे. दिवसामागून दिवस गेले. सावित्रीच्या विवाहाचा दिवस जवळ आला. सावित्रीची सुंदरशी बारात आली. राजकन्येचा विवाह मोठ्या धूमधडाक्यात झाला. हे प्रिय भक्तांनो, विवाह करून राजा आपल्या पुत्रीची पाठवणी करतो. इकडे राणी राजाच्या खांद्यावर डोके ठेवून रडते आणि म्हणते, माझी कन्या तर अजून नादान आहे, लहान आहे. तिला तर माहीत पण नाही की तिच्या भविष्यात काय लिहिलं आहे. हे स्वामीनाथ, माझी कन्या तर आपल्या पतीसोबत फक्त 20 दिवसच राहणार आहे आणि 21व्या दिवशी तिच्या कपाळावरचं कुंकू मिटणार आहे. आता मी काय करू? हे पाहण्यासाठी मी जिवंत राहिले का? हे पाहण्याआधी ही जमीन फाटावी आणि मला त्यात सामावून घ्यावी, किंवा कोणत्या तरी नदीत मी जाऊन जीव देऊ का? मला कळत नाही आहे, मी काय करू? राजा आपल्या पत्नीचे अश्रू पुसतो आणि आपल्या पत्नीला धीर देत म्हणतो, प्रिये, आपण काहीही करू शकत नाही. तिच्या नशिबात जे आहे ते होणारच. त्याला कोणीच थांबवू शकत नाही. इकडे सावित्री आपल्या सासरी गेली. विवाहाच्या पहिल्याच रात्री ती आपल्या सतरंजीवर झोपलेली असताना तिला स्वप्न पडतं. ती स्वप्नात तिला दिसतं की तिचं लग्न झालं आणि तिचा पती हे जग सोडून गेला. फक्त 20 दिवसाचंच हे सौभाग्य आणि 21व्या दिवशी ती विधवा होणार हे तिच्या स्वप्नात दिसतं आणि ती दचकून जागी होते. बघते तर तिचा पती तर बाजूला झोपलेला आहे. कपाळावर कुंकू शाबूत आहे. पण सावित्री विचारात पडते, विवाहाच्या पहिल्याच रात्री मला असं वाईट स्वप्न का पडलं? मग ती उठते आणि घराचे दरवाजे उघडते. घराच्या बाहेर जाते. आपल्या पतीलाही उठवत नाही. असंच विचार करत चालतच राहते. चालत ती जंगलाकडे चालत राहिली आणि आता तिला वाटू लागलं की हे देवा, असं होण्याआधी मलाच घेऊन जा. ही जमीन फाटावी आणि त्यात मी गडप व्हावी. खरं तर असं स्वप्न मी कसं पाहू शकते? हळूहळू सकाळ झाली. जंगलात कोणीच नव्हते. जंगलात बसून आता ती तहानेने तिचे ओठ सुकून गेले होते. भुकेने तिचे पाय लटपटत होते. आता तिला नीटसं चालता पण येईना. तिथेच बाजूला एक तलाव होता. तलावाच्या काठावर एक धोबीण कपडे धुत होती. सावित्री तलावाकाठी जाते. आता तिला वाटतं की थोडं पाणी प्यावं, पण परत तिला वाटतं, जर मी पाणी पिलं तर मी जिवंत राहीन आणि पाणी नाही पिलं तर माझा प्राण जाईल. ज्यांनी मी सौभाग्यवतीच राहीन. माझ्या पायात पैंजण आणि बोटात जोडवी छनछन करत राहतील. माझ्या हातात बांगड्या किणकिण करतील. भांगातले कुंकू चमकत राहील. कपाळावरचं कुंकू अखंड राहील. असा विचार करून ती देवाला म्हणते, देवा, मी अन्न जल काहीही ग्रहण करणार नाही. असंच करत ती तलावाकाठी जाते. परत झाडाखाली येऊन बसते.
असेच 2 दिवस निघून जातात. ती धोबीन रोज तिथे कपडे धुवायला यायची. तिचे नाव होते नित्या धोबीन. रोज कपडे धुवायला यायची आणि कपडे धुता धुता तिची नजर रोज सावित्रीवर पडायची. तेव्हा ती धोबीन म्हणते, हे भगवान, ही एवढी सुंदर आहे, असं वाटतं की कोणत्या तरी राजघराण्यातली सून किंवा लेक असेल. रोज इथे येत असेल आणि थोडं बसून निघून जात असेल. कधीही तलावात हात धुत नाही किंवा पाय धुत नाही. एकच वस्त्र रोज आहे. कुठे राहत असेल ही, कुठे जात असेल. असाच अजून एक दिवस निघून जातो आणि सावित्री बेशुद्ध होऊन पडते. तेव्हा धोबीन आपले कपडे धुवायचे सोडून तलावातले पाणी काढून तिच्या तोंडावर पाणी मारते आणि सावित्रीला शुद्ध येते. जेव्हा सावित्रीला शुद्ध येते तेव्हा ती नित्या धोबीन तिला विचारते, अगं बहिणी, तू कोण आहेस आणि का या तलावाकाठी रोज येतेस आणि येऊन परत जातेस? असं काय कारण आहे? कपड्यावरून तर वाटतं तू नवविवाहित आहेस. तुझ्या अंगावर तर 16 शृंगार आहेत. अंगावर वधूचे कपडे आहेत. तू कुठे राहतेस आणि इथे रोज का येऊन बसतेस? कुठे जातेस? आता सावित्री आपली दुःखभरी कहाणी धोबिनीला सांगू लागली. नित्या धोबीन म्हणते, अगं बहिणी, स्वप्न ते स्वप्न असतं. तू असा कसा विचार केलास की ते खरं होईल? तेव्हा सावित्री म्हणते, बहिणी, अगं मी माझंच स्वप्न बघितलंय. धोबीन म्हणते, तू काळजी करू नको. तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. मी जातीने धोबीन आहे. चल, माझ्या घरी चल. बिचारी नित्या धोबीन सावित्रीचा हात पकडून आपल्या घरी घेऊन येते. धुवून आणलेले कपडे घड्या करून त्याची चवड बनवते आणि आकाशाकडे फेकते. बघता बघता ते कपडे गायब होतात. ते कपडे इंद्रलोकी जातात. सगळे देवी देवता आपापले कपडे वाटून घेतात. आता सावित्री हे बघून मनातल्या मनात विचार करते की ही साधारण धोबीन नाही आहे. ही कोणीतरी परी आहे, कुणीतरी देवी आहे. ही कुणाला कपडे द्यायला गेलीच नाही. फक्त एकाच वेळी सगळ्या कपड्यांची चवड आकाशात फेकली आणि ते सगळे कपडे गायब झाले. शेवटी ते कपडे गेले कुठे? धोबीन म्हणते, बहिणी, अगं कसला विचार करतेस? सावित्री म्हणते, तू कोण आहेस? तू कोणीही सर्वसामान्य स्त्री नाहीस. हे कपडे तू आकाशाकडे का फेकलेस आणि ते कुठे गेले? धोबीन म्हणते, तू बरोबर बोलतेस. मी देवलोकात होते, इंद्र दरबारी होते. तिथे एक तपस्वी आला. त्याला बघून माझ्या मनात वाईट भावना जागी झाली. म्हणून त्या तपस्वीने मला शाप दिला की तुझ्या मनात मैल आला, तू पृथ्वीवर जाऊन सर्वांचा मैल धुशील. तो शाप पूर्ण करण्यासाठी मी या जंगलात आहे. येऊन देवी दैवतांचे कपडे धुते आहे. कुण्या सतीला जर मी मदत केली तर मी शापातून मुक्त होईन. तेव्हा सावित्री म्हणते, हे बहिणा, तू देवी देवतांचे कपडे धुतेस तर तुझं देवी देवतांशी बोलणं चालणं होत असेल तर कृपा करून सर्व देवी देवतांना माझ्या पतीला जीवदान द्यायला सांग. तेव्हा धोबीन म्हणते, जरूर करूया. उद्याच आपण दोघे मिळून यज्ञ करूया आणि देवी देवतांना पृथ्वीवर बोलवूया आणि त्यांच्याकडून तुझ्या पतीला जीवदान मागूया. ठरल्याप्रमाणे सावित्री आणि नित्या धोबीन पहिल्या प्रहरी उठून स्नान करून अंगणात यज्ञकुंड मांडतात. तूप, लाकडे, फुले सर्व सामग्री जमा करून हवन सुरू करतात. भगवंताचे नामस्मरण करत यज्ञ पेटवतात. त्यात तुपाची आहुती देतात. चंदनाची लाकडे यथासांग यज्ञ करतात. इकडे स्वर्गात देवी देवता खुश असतात. नित्याला आज आमची का बरं आठवण झाली असेल असा विचार करून करता करता पृथ्वीवर येतात. नित्या धोबिनीचा जो यज्ञ चालू असतो तिथे प्रगट होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश साक्षात समोर पाहून नित्या धोबीन सरळ त्यांच्या पायावर लोटांगण घेते आणि सावित्रीची परिस्थिती सांगते. सावित्री तर देवांचे चरण आपल्या अश्रूंचा अभिषेक करते. देवांना म्हणते, हे प्रभू, मी असा काय गुन्हा केलाय म्हणून मी विधवा होणार आहे? माझ्या पतीला जीवनदान द्या किंवा माझा जीव घेऊन जा. जोपर्यंत तुम्ही माझ्या पतीला जीवनदान देत नाही तोपर्यंत मी तुमचे चरण सोडणार नाही. तेव्हा देव म्हणाले, हे सावित्री, तुझ्या पतीचा मृत्यू अटळ आहे. तो कोणीही थांबवू शकत नाही. तरीही तुझे हे अश्रू पाहून आम्ही जीवदान दिलेही असतं, पण ते आमच्या हातात नाही. ब्रह्मदेव म्हणतात, मी जन्म देतो, जीवनदान देऊ शकत नाही. भगवान विष्णू म्हणतात, मी पालन करतो, मी जीवनदान देऊ शकत नाही. तर महेश भगवान म्हणतात, मी संकट हरण करतो, मी जीवनदान देऊ शकत नाही. हे कार्य यमाचे आहे.
तोच फक्त जीवनदान देऊ शकतो. तेव्हा सावित्री म्हणते, हे भगवंत, तुम्ही मला असे निराश करू शकत नाही. मी तुमची भक्ती केली आहे, यज्ञ केलाय, गेले 3 दिवस मी उपाशी आहे, जल पाणी काही ग्रहण केले नाही. तुम्ही माझ्या पतीला जीवनदान देऊ शकत नाही तर मग माझा जीव घेऊन चला. मला सौभाग्याने मरायचं आहे, विधवा म्हणून जगायचं नाही. मला कृपा करून मरण द्या. तेव्हा यावर तिन्ही देव म्हणाले, हे बघ सावित्री, आम्ही जसं तुझ्या पतीला जीवनदान देऊ शकत नाही तसेच आम्ही तुझा जीवही घेऊन जाऊ शकत नाही. जीव नेण्याचे काम यमाचे आहे, त्यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. तेव्हा सावित्री हट्टाला पेटते, म्हणते, या दोन्हीपैकी एकही काहीही करा, पण तेव्हाच मी तुमचे चरण सोडणार, अन्यथा मी अशीच तुमचे चरण पकडून ठेवणार आहे. तेव्हा देवांचा नाईलाज झाला. तेव्हा ते सावित्रीला म्हणाले, हे बघ पुत्री सावित्री, आम्ही तुझ्यासाठी एक करू शकतो. यम जेव्हा तुझ्या नवऱ्याचे प्राण न्यायला येईल तेव्हा त्याच्याशी तुझी भेट करू शकतो. मग बघ यमच तुझ्या पतीला जीवनदान देतो का ते. सावित्री एवढ्याने पण खुश होते, म्हणते, यमाशी जर भेट झाली तर मी माझ्या पतीचे प्राण त्याला नेऊच देणार नाही. मग सावित्री मनोमन खुश होते आणि देवाचे आभार मानते. तिन्ही देव सावित्रीला प्रसाद देतात आणि सांगतात, हा प्रसाद तूही खा आणि तुझ्या नवऱ्यालाही खाऊ घाल, म्हणजे जेव्हा यम त्याचे प्राण न्यायला येईल तेव्हा तुझी भेट सरळ सरळ यमाशी होईल. सावित्री हो म्हणते, पण आता तिला प्रश्न पडतो, हे भगवंत, आता मी काय करू. आता मी माझ्या पतीला कुठे शोधू. माझे पती तर त्याच्या घरी आहेत. मी रात्रीचं कुठं कुठे फिरत आले काय माहिती. मी तर घर सोडून आले. कोणीही नवी नवरी जर सासरची चौकट ओलांडून घर सोडून जर घराबाहेर पडली तर काय तिला ते सासरचे लोक परत स्वीकारतील का. मी आपल्या घरी कशी जाऊ. बिचारी सावित्री रडू लागली. एवढ्यात तिचा पती सत्यवान वेड्यासारखा सगळीकडे शोधत होता. शोधता शोधता तो धोबिनीच्या दारात येऊन उभा राहिला. हे प्रिय भक्तांनो, बघा, देवाची महिमा अपरंपार असते. धोबिनीच्या दरवाजावर सावित्रीचा पती सत्यवान मोकळ्या पायाने पोचला आहे. धोबीन बाहेर येते आणि विचारते की आपण कोण आहात. सत्यवान म्हणतो, मी सत्यवान आहे. जंगलाच्या पलीकडे माझी कुटिया आहे. माझं लग्न झालं आणि पहिल्याच रात्री माझी पत्नी कुठे निघून गेली. ती राजकन्या आहे, राजदरबारी राहिलेली आहे. तिला असं झोपडीत राहायची सवय नाही, पण माहीत नाही कुठे गेली. मी 3 दिवस झाले तिला शोधत आहे. मी तिला भेटण्यासाठी व्याकुळ आहे. ती कुठे गेली काही माहीतच नाही. मला समजत नाहीये मी काय करू. आता कुठे शोधू. मला असं वाटतं की मी माझे प्राण त्यागावे. धोबीन म्हणते, अरे अरे राजकुमार, तू तर खूपच हताश झालास. जर मी तुझ्या पत्नीला शोधून दिलं तर. सत्यवान म्हणतो, कृपा करून तुम्हाला माझ्या पत्नीबद्दल काही माहीत असेल तर सांगा. मग धोबीन सत्यवानाला घरात घेते. सावित्रीवर नजर पडताच दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते आनंदाचे अश्रू असतात. तर सावित्री आपल्या पतीला पाहून मनातल्या मनात खुश होते. एका लोट्यामध्ये पाणी घेऊन आपल्या पतीचे चरण धुते, पदराने त्याचे पाय पुसते, कपाळाला चंदनाचा टिळा लावते, आरती करते आणि देवाने दिलेला प्रसाद त्याला खाऊ घालते. सत्यवान म्हणतो, देवी सावित्री, हे सगळं काय आहे. तू माझी पूजा का करत आहेस. तर सावित्री म्हणते, स्वामी, आपल्या सुखी संसारासाठी मी हे 3 दिवसाचा निर्जला उपवास केला होता. सत्यवान घाबरेल म्हणून त्याला ती खरं सांगत नाही. म्हणून वट सावित्रीचा उपवास पूर्वीच्या काळातल्या बायका पौर्णिमेच्या आधी 3 दिवस करायच्या. मग दोघेही प्रसाद भक्षण करून धोबिनीचा निरोप घेऊन आपापल्या घरी परत जातात. सावित्री मनोभावे आपल्या पतीची, सासू सासऱ्यांची सेवा करत असते. दिवसामागून दिवस जात होते. सावित्रीच्या मनातल्या मनात विचार करत होती की यमाशी काय बोलायचं, कसं बोलायचं. जसजसा 21वा दिवस जवळ आला तसं सावित्रीच्या मनाची घालमेल वाढत होती आणि तो काळा दिवस शेवटी उगवतोच. सावित्रीच्या मनाची चलबिचल चालू असते. ती प्रातःकालीच उठून स्नान करते आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजन करते. रोजच्याप्रमाणे सत्यवान लाकडे तोडायला जंगलात जात असतो. त्या दिवशी सावित्री पण सत्यवानासोबत जाण्याचा हट्ट करते. नाविलाजाने सत्यवानाला सावित्रीला सोबत घेऊन जावे लागते. दोघेही जंगलात जातात. विचार करत असतात की सत्यवान विचार करत असतो, आज कोणत्या झाडावरचे लाकडे तोडावेत. सावित्री मनातच विचार करते, वडाच्या झाडाचे वय सर्वात जास्त असते.
शिवाय वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू यांचे वास्तव्य असते म्हणून ती म्हणते, हे स्वामीनाथ, तुम्ही आज या झाडावरची लाकडे तोडा. सत्यवान पण मान्य करतो आणि झाडावर चढतो आणि लाकडे तोडायला सुरुवात करतो. थोड्या वेळानंतर सत्यवानाचे डोके अचानक दुखू लागते. सत्यवान खाली उतरतो. सावित्री त्याचे डोके आपल्या मांडीवर घेते आणि त्याचे डोकं दाबू लागते. तेव्हा तिला यमराज येताना दिसतात. सावित्री यमराजाला नमस्कार करते. यमराज म्हणतात, हे देवी, तुला माझ्याशी असे काय बोलायचे आहे की तू ब्रह्मा विष्णू महेश यांनी मला आदेश दिला आहे की सत्यवानाचे प्राण हरण करताना देवी सावित्रीशी बोलावं. तेव्हा सावित्री म्हणते, हे यमदेवता, माझा विवाह होऊन फक्त 21 दिवस झालेत. मी कसं काय वैधव्य स्वीकारू? कृपा करून माझ्या पतीचे प्राण परत दे. त्यावर यमराज म्हणतात, हे देवी, मला असं तुझ्या पतीचे प्राण परत देता येणार नाहीत. एखाद्याचं आयुष्य जेवढं ठरलं आहे तेवढंच असतं. मृत्यू हा अटळ असतो. तुला वैधव्य पत्करावंच लागेल. सावित्री खूप विनवण्या करते पण यमराज काहीच ऐकत नाही. तो सत्यवानाचे प्राण घेऊन परत जाऊ लागतो तर सावित्री त्याच्या मागे मागे जाते. यमराज म्हणतात, हे पहा देवी, तू माझ्या मागे येऊ नको. तुझ्या पतीचे प्राण मी परत करू शकत नाही. तरीही सावित्री यमराजाच्या मागे मागेच चालत राहते. शेवटी यमराज म्हणतात, हे पहा देवी, तुला दुसरं काही वर माग, मी देईन, पण पतीचे प्राण मागू नको. सावित्री हुशार होती. सावित्रीने यमराजाकडे आपले गेलेले राज्य मागितले. यमदेवाने तथास्तु म्हणून ते राज्य देऊ केले आणि यमराजा पुढे निघून जाऊ लागले. परत सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली. परत यमराज म्हणाले, देवी सावित्री, मागे येऊ नको. पण सावित्री काही ऐकत नाही. मग परत यमराज म्हणतात, तुला अजून काही हवं असेल तर माग, मी वर स्वरूपात तुला देईन, पण पतीचे प्राण मागू नको. सावित्री हुशार तर होतीच, शिवाय तिने आधी विचार करूनही ठेवला होता. ती आता म्हणते, हे यमराज, तू माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहेस. त्याचे मातापिता अंध आहेत. त्यांना एकच सहारा होता, त्यांचा मुलगा. आता तो मुलगाच तू घेऊन जात आहेस. आता त्या 2 अंध माणसांनी कोणाच्या आधाराने जगायचे, कोणाच्या सहाऱ्याने जागायचे? आता ते कसे राहतील? तेव्हा त्यांना दृष्टी दे. यमराज तथास्तु म्हणून पुढे निघून जातो. थोडा पुढे जातो तरीही सावित्री मागे मागे येतच असते. आता मात्र यमराज चिडतो, हे देवी सावित्री, तू काहीही केलेस तरी तुझ्या पतीचे प्राण मी परत करणार नाही. तू मागे मागे येऊ नको. आता तुला राज्य दिले आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी दिली आहे, तू त्यांच्यासोबत जाऊन सुखात राहा. तेव्हा सावित्री म्हणते, हे यमदेवा, मी तर आता माझ्या पतीचे प्राण मागायला येत नाही. यमदेव म्हणतात, मग आता तुला काय हवं आहे? मी जे मागेल ते तुम्ही देणार मला? यमदेव आता थोडे चिडलेले होते. ते रागातच सावित्रीला म्हणाले, देवी, हा 3रा आणि शेवटचा वर मी तुला देतो आहे. माग, तुला काय हवं ते माग, पण लवकर माग. सावित्री मनोमन खुश होते आणि यमदेवाला म्हणते, हे यमदेवा, मला राज्य दिले, सासू सासऱ्यांची दृष्टी दिली, पण त्या राज्याला वारस हवा. माझ्या सासू सासऱ्यांना, त्यांच्या नेत्रांना त्यांचं नातवंड बघायची इच्छा असेलच, तर मलाही पुत्रप्राप्तीचा वर द्या. यमराज रागातच म्हणतात, तथास्तु, आणि पुढे चालू लागतात. सावित्री मागे मागे जाते आणि यमाला म्हणते, हे यमदेवता, तुम्ही माझ्या पतीचे प्राण घेऊन चालला आहात. प्रभू, मी एक पतिव्रता पत्नी आहे. तुम्ही मला पुत्रवती होण्याचा वरदान दिला आहे. आता तुम्हीच जर माझ्या पतीचे प्राण घेऊन गेलात तर मी पुत्रवती कशी होऊ शकेन? हे ऐकून यमराजाला धक्काच बसतो. आपण रागात काय चूक केली ते त्यांना कळतं. यमराजाकडे आता सत्यवानाचे प्राण परत देण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. यमराज म्हणाले, देवी, तू धन्य आहेस. तुझ्या बोलण्यातून तू मला हरवलेस. जा, तुझ्या पतीचे प्राण परत करतो. जाऊन त्याला उठव. सावित्रीचा आनंद गगनात मावत नव्हता. ती यमदेवाला धन्यवाद बोलून पळतच सत्यवान ज्या झाडाखाली होता त्या झाडाकडे गेली आणि सत्यवानाला हलवून हलवून उठवले असता सत्यवान उठून बसला. दोघांनीही सर्व देवतांना आणि यमदेवाला धन्यवाद केले. हे सर्व दृश्य पाहून महादेव आणि पार्वती बघत होते. ते दोघेही त्यांच्या समोर प्रकट झाले. महादेव सावित्रीला म्हणाले, देवी सावित्री, तू करून दाखवलेस. आजपासून तुझ्या नावापुढे सती लागेल. तेव्हापासून सती सावित्री असे म्हटले जाते. तसेच पार्वती म्हणाली,
हे सावित्री, तू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. आजपासून ज्येष्ठ पौर्णिमेला जी सुवासीन वडाच्या झाडाची पूजा करेल तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल, सुखसमृद्धी मिळेल, संतान सुख मिळेल. तसेच या व्रताला वटसावित्री व्रत म्हणून ओळखतील. तुला अनायासे 3 दिवस उपवास घडला म्हणून हे व्रत पौर्णिमेच्या आधी 3 दिवस सुरू होईल. पौर्णिमेच्या आधी 3 दिवस सुवासिनी उपवास करतील. शिवाय वटवृक्षाखाली सत्यवानाचे प्राण परत मिळाले म्हणून सुवासिनी या वटवृक्षाची पूजा करतील. तू यमाला वचनात बांधलेस म्हणून सुवासिनी या वटवृक्षाला धागा बांधतील. 7 जन्म हाच पती मिळावा ही इच्छा तू प्रकट केलीस म्हणून सुवासिनी वडाला 7 फेरे मारतील. तसेच हे सावित्री, तुझी इच्छा होती की माझ्या कपाळावर कुंकू चमकत राहू दे, माझ्या हातातील बांगड्या किणकिण वाजत राहू देत, माझ्या भांगातील कुंकू अखंड राहू दे, माझ्या पायात पैंजण, बोटात जोडवी छनछन करत राहू दे. म्हणून या व्रताची पूजा करताना सुवासिनी 16 शृंगार करतील. त्यांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे वटवृक्षाची पूजा करायला जाताना सुवासिनी 16 शृंगार करून जातात. त्यामुळेच या व्रताला जो विधी आपण करतो त्याचे हे असे कारण आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण आपली हिंदू परंपरा ही दुनियाभर पसरावी हीच देवाची इच्छा आहे. तसेच कृपा करून माझ्यासाठी एक लाईक नक्की करा, कारण मी 2 रात्री आणि 2 दिवस खर्च करून हा व्हिडिओ बनवला आहे. तेव्हा एक लाईक तर बनतेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.